सर्व गणों के अधिपति गणपति। सृष्टि के प्रारंभ में ही उनका ओंकारमय रूप साकार हुआ और आज हमारे जीवन के हर कार्य, हर प्रयास के प्रारंभ में उनकी मंगल मूर्ति का हम स्मरण करते हैं। कितने ही युग बीत गए, पुराण, इतिहास और फिर आधुनिक सभ्यता के पथ पर चलकर मानव जीवन धारा 21वीं सदी तक पहुंची। संसार के संकट भरे पथ पर गणेश जी ने सदैव हमारा साथ निभाया। गणपति की काया अनंत विशाल है, फिर भी उनकी छवि हमारे सीमित मानस पटल पर बड़ी सहजता से प्रकट होती है। इसका कारण शायद ये है कि वे स्वतः हमारे स्नेह बंधन में बंधे हैं। केवल दुख हरता का ही नहीं, आत्मिक मित्रता का संबंध है उनसे हमारा। अगणित भक्तों के पाप संताप हरण करके वे लंबोदर बने और उसी प्राणवंत रूप से सारा जगत आनंद मोहित है। उनकी महिमा आद्य एवं अलौकिक होते हुए भी वे आज भी हमारी पार्थिव जीवन गाथा के सूत्रधार हैं। ऋषि वेद व्यास के अनुरोध पर गणपति की सिद्ध लेखनी से महाभारत का महाकाव्य बह निकला था। हमारा जीवन नाट्य भी उन्हीं के कृपा हस्त से चालित होकर विघ्न और संकट पर विजय प्राप्त करते हुए बुद्धि, सिद्धि, सुख और समृद्धि की दिशा में बढ़ता रहे। श्री विनायक से यही प्रार्थना है। सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। श्री गुरुदेव दत्त फ्रेंडशिप ग्राम विकास प्रतिष्ठान कवठे एमआई आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपल्या समोर सादर करत आहोत एक जिवंत देखावा। 26 अकराची काळ रात्र, 26 अकराची काळ रात्र, 26 अकराची काळ रात्र। नरवीरांच्या शौर्यापुढे नमला आमचा माथा, नरवीरांच्या शौर्यापुढे नमला आमचा माथा। त्याच वीरांच्या शौर्याची ऐकावी ही कथा, त्याच वीरांच्या शौर्याची ऐकावी ही कथा। दहशतवाद, दहशतवाद, दहशतवाद की ज्या दहशतवादाने संपूर्ण भारताला आज पोखरले आहे। काही भ्याड दहशतवाद्यांनी पाकिस्तानात असाच एक गट रचला। समुद्रामार्गे हे भ्याड दहशतवादी मुंबई किनारी पोहोचले। रात्र होती 26 अकराची, वेळ होती रात्री 9ची आणि सुरू झाली ती काळ रात्र। अब बॉम्बे तो पहुंच गए, अब बॉम्बे तो पहुंच गए। अभी खत्म करेंगे भारत की शान, अभी खत्म करेंगे भारत की शान। गेटवे ऑफ इंडियाला पोहोचताच कट रचल्याप्रमाणे सर्व दहशतवादी विभागून निघाले। काही क्षणात या अतिरेक्यांनी हॉटेल ताज, ओबेरॉय टार्गेट केले। काही अतिरेक्यांनी
CST रेल्वे स्टेशनवर रक्ताचा थरार मांडला. सुरू झाल्या अबलांच्या किंकाळ्या, लहानांच्या आरोळ्या. सगळीकडे एकच गोंधळ, एकच हाहाकार आणि काही क्षणात पडला सगळीकडे मृतांचा खच. अशा कठीण प्रसंगी सामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जाणार नाही ते पोलीस दल ते काय, आपले शूर पोलीस देखील भिडले या क्षणांना. हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम उंबाळे, संदीप उन्नीकृष्णन या वीरांनी या नराधमांना यमसदनी पाठविले खरे, परंतु देशासाठी स्वतःच्या प्राणाची यांना आहुती द्यावी लागली. तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू. या हल्ल्यामुळे कधी न थांबणारी मुंबई थांबली. पोलिसांच्या प्रति हल्ल्यामुळे एक अतिरेकी पडू लागला. परंतु एक नराधम जिवंत पोलिसांच्या हाती लागला. तो होता अजमल कसाब. आणि सुरू होतो त्याच्यावर न्यायालयीन खटला. ज्या नराधमांनी शेकडो भारतीय नागरिकांच्या जीवाशी खेळ केला त्याला शिक्षा ती काय देणार. म्हणून संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या या निकालाचा अंतिम दिवस आला आणि निकाल लागतो. या नराधमाला मरेपर्यंत फाशी, मरेपर्यंत फाशी, मरेपर्यंत फाशी. सबसे न्यारा देश है मेरा, भारत प्यारा देश है मेरा. मित्रांनो, जर खरंच या भारत देशाला सुरक्षित आणि संपन्न ठेवायचे असेल, खरंच जर आपल्या भारत देशातून हा दहशतवादाचा राक्षस संपवायचा असेल, समस्त भारतीयांना सुख शांतीने जगू द्यायचे असेल, तर या भ्याड दहशतवाद्यांना हीच शिक्षा योग्य आहे. भारत सरकारला सर्व भारतीयांचा सवाल आहे. आज या भारत सरकारला सर्व भारतीयांचा सवाल आहे. आपण कसाबला फासावर लटकवले, पण भारत सरकार असे किती कसाब पोसणार. सादर केलेल्या देखाव्याची संकल्पना आणि दिग्दर्शन दीपक भाऊ रत्नबारकी आणि शरीफ तांबोळी. मार्गदर्शन लेखक कवी BK मोमीन कवठे MI आणि निवृत्ती अण्णा सांडभोर. साऊंड रेकॉर्डिंग सुरेश गायकवाड, स्वयंभू स्टुडिओ कवठे MI. निवेदक
सचिन शिंदे, वेशभूषा नितीन मुखेकर, कैलास बांगर, गणेश जोशी आणि अनिल रायकर, तांत्रिक सहकार्य बबन जाधव, विलास बांगर, रितेश शहा, मधु रोकडे, संजय पोकळे व सर्व सभासद। या देखाव्यातील कलाकार पोलीस अधिकारी योगेश भट, विशाल अकोलकर, दादू पठाण, जल्लाद मधु रोकडे, अतिरेकी दीपक बोडरे, अनिल रायकर, अकबर पिंजारी आणि कसाब बबनराव जाधव। पौर्णिमेला जत्रा पाऊसला हळद कुंकवाचा मान तिला देऊया, चला दादा हो जाऊ देवीला।